आज बऱ्याच दिवसांनंतर महाराष्ट्रातल्या काही निवडक काही मोजक्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रांच्या आढाव्याची आपण एक मालिका चालू करत आहोत. एक अशी शृंखला मालिका ज्यामध्ये आपण असे मतदारसंघ घेणार आहोत जे मतदारसंघ तुमच्या माझ्या शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतील. या मतदारसंघांचा तुम्ही ज्यावेळेस या निवडणुकांचे निकाल पाहाल, म्हणजे विधानसभा 2024च्या निवडणुकांचे ज्यावेळेस तुम्ही निकाल पाहाल, या विधानसभा मतदारसंघाचा नंबर त्या टॉप 10 मध्ये असणार आहे ज्यांची लीड शिवसेनेमध्ये सर्वाधिक असणार आहे. आणि आपण सुरुवात करणार आहोत एका अशा विधानसभा मतदार क्षेत्रातून, म्हणजे आजचा हा जो पहिला भाग आहे, आपण एका अशा मतदारसंघा क्षेत्रातून सुरुवात करणार आहोत जो ठाण्याच्या आणि मुंबईच्या अगदी वेशीवर आहे. चला आपल्या स्टाईलने सुरुवात करूया. बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. बघा शिवसैनिकांनो, ज्या वेळेस शिवसेनेला एक घरघर लागली होती, आपण सर्वांनी पाहिलात, अगदी काल परवाचा तो दिवस आठवतो आपल्याला, ज्या वेळेस हे आमदार गद्दारी करून शिवसेना फोडून सुरत मार्गे गुवाहाटीत पळत होते. आपण सर्वजण हताश होऊन पाहत होतो, सारा काळ पाहत होतो. पण लक्षात घ्या, अशा काळामध्ये ज्या वेळेस ठाण्याचे बुरुज पडले जात होते, ठाण्यामध्ये एक एक आमदार, एक एक नगरसेवक हा पळून चालला होता, अशा ह्या काळामध्ये तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. अशा ह्या काळामध्ये ठाण्याच्याच अगदी वेशीवर असलेलं, मुंबईच्या ठाण्याच्या अगदी वेशीवर असलेलं भिवंडी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ एक संध, एक जीव ठेवायचं काम ज्या अवलियाने पार पाडलं, त्यांच्याविषयीच आजचा हा भाग समर्पित. आता लक्षात घ्या, ठाण्यामधून विशेषतः तुम्ही मुंबई ठाण्यामधून असाल तर तुम्हाला समजेल मी काय सांगतोय. खाडीच्या पलीकडे भिवंडी, खालीच्या अलीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघ, इतके जवळ हे मतदारसंघ आहेत. खाडीच्या पलीकडचा, खाडीच्या अलीकडचा. ज्या वेळेस त्या बदलापूरच्या वामन म्हात्रेने, आता बदलापूरचा वामन म्हात्रे मला वेगळं सांगायची गरज नाही, म्हणजे बदलापूरचा एकनाथ शिंदे म्हटलं तरी वावगं ठरू नये, असा ह्या बदलापूरच्या वामन म्हात्रेने सांगितलं, म्हणजे शिंदे गटाच्या वामन म्हात्रेने सांगितलं, कोण बदलापुरात येऊन सभा घेऊन दाखवतोय किंवा कोण बदलापुरात येऊन आम्हाला आव्हान देऊन दाखवतोय, मला पाहायचंय. अशा वेळेस शिवसेनेचा एक वाघ उठला होता आणि ह्या वाघाने त्या बदलापुरात जाऊन, त्यानंतर बदलापुरात संघटना बांधून दाखवली, सगळं करून दाखवलं. त्या वाघाचं नाव आहे रुपेश दादा म्हात्रे. आपले ठाण्याचे, म्हणजे भिवंडी लोकसभेचे तुम्ही म्हणू शकता, ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख रुपेश दादा म्हात्रे शिवसेनेचे 2 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि तिसरी टर्म 2019ची तिसरी टर्म देखील ते आमदार झाले असते. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस भारतीय जनता पक्षासोबत आपण लढलो त्या वेळेस आपण हरलो. आणि हे याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला भिवंडी पूर्वेतनं पाहायला मिळेल. अशी अनेक उदाहरणं आहेत. अगदी खेड आळंदीचं असेल, अगदी उरणचं असेल, अगदी बार्शीतलं असेल, अनेक ठिकाणची उदाहरणं, त्यात एक भिवंडी पूर्वेचं नाव देखील टाका. अनेक उदाहरणं आहेत महाराष्ट्रामध्ये. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि ज्यावेळेस आपण गोष्टी सांगतो त्यावेळेस आपण फॅक्ट समोर ठेवत असतो. आता ज्यावेळेस मी भिवंडी लोकसभेविषयी बोलतोय, मी तुम्हाला काही आकडे सांगतो. 2009, 2014, 2019. 2009 मध्ये आपण एकत्र लढलो, भारतीय जनता पक्षासोबत एकत्र लढलो, त्यावेळेस आपण पडलो. अबू आझमी 2 ठिकाणी निवडून आला होता, 2 ठिकाणी. अबू आझमीने मला वाटतं मुंबईची आमदारकी कायम ठेवली, इकडे राजीनामा दिला. त्यानंतर म्हणजे अबू आझमी 2019 मध्ये भिवंडी पूर्वे, आपण भिवंडी पूर्वेविषयी बोलतोय, भिवंडी पूर्वेतनं आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मात्र पोटनिवडणुकीत शिवसेनेचा आमदार रुपेश म्हात्रे निवडून आले, पहिली टर्म, लक्षात घ्या. त्यानंतर आपण एकटे लढलो, आपण जिंकून येतो, कारण एकट्याने लढल्यानंतर शिवसेनेची खरी ताकद आपल्याला दाखविता येते. हे सत्य आहे. बघा 2014चं मी तुम्हाला सांगतो, रुपेश म्हात्रे हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले, त्यांना मतदान झालं 33,541. बघा बरं का. त्यानंतर संतोष शेट्टी हा भारतीय जनता पक्षाचा, म्हणजे भाजप शिवसेना वेगळे लढले होते, 30,148चं मतदान, म्हणजे रुपेश म्हात्रे जवळपास 3,000च्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर मग समाजवादी पक्षाचा फरहान आझमी असेल, अबू आझमींचा मुलगा असेल, 17,000चं मतदान. मला काँग्रेसचं आणि एनसीपीचं मतदान तुम्हाला जाणीवपूर्वक का सांगायचंय, कारण काँग्रेस एनसीपी भिवंडी मतदारसंघामध्ये काय मतदान ठेवून आहेत हे देखील तुम्हाला कळालं पाहिजे.
काँग्रेसचे त्यावेळेस फजल अन्सारी होते 11,257, एनसीपीचे मोहम्मद खालिद गुड्डू 9,057चं मतदान. म्हणजे तुम्ही एक अंदाज घ्या, वाढीव मतदानासकट काँग्रेसचं आणि एनसीपीचं मतदान तिथे 22 ते 25,000च्या आसपास आहे. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. आता आपण 9 आणि 14चे आकडे वाचले. आता येऊयात 2019 मध्ये. 19 मध्ये काय झालं बघा. आपण परत एकत्र लढलो. भिवंडी पूर्व हा शिवसेनेचा मतदारसंघ, पारंपरिक मतदारसंघ. भिवंडी पूर्वेत जरी ती जागा आपल्याला सुटली असली, बघा भारतीय जनता पक्षाने कसा दगा केलाय. आणि विशेषतः भूमिपुत्रांच्या बाबतीत हा भारतीय जनता पक्ष कायम दगा करत आलेला आहे. उरणमध्ये तुम्ही पाहिलात 85,000 अपक्षाला पडतात महेश बालडीला. जो एक मारवाडी उमेदवार महेश बालडी 85,000 मतदान घेतो आणि स्थानिक भूमिपुत्राला युतीमध्ये असताना देखील 80,000चं मतदान पडतं. जो महेश बालडी भारतीय जनता पक्षाचा अपक्ष उभा राहिलेला असतो आणि जसं आपल्यामध्ये फाटाफूट होते भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये, तसा हा महेश बालडी पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या पदावर जाऊन बसलेला असतो. अगदी तसंच इथे घडलं. जशी 2019 ची निवडणूक आली, इथे 2 फॅक्टर आहेत लक्षात घ्या शिवसैनिकांना. रुपेश दादांची ही 3री टर्म होणार होती, म्हणजे हॅट्रिक होणार होती. आता कपिल पाटील हे भिवंडी लोकसभेचे खासदार. आपल्याला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कुठेही कॉम्पिटिशन होऊ नये, लक्षात घ्या मला काय सांगायचंय. कोणी स्पर्धक तयार होऊ नये, त्यासाठी आपले कॉम्पिटिटर्स अगोदरच पाडणे हे देखील एक राजकारण असतं. त्यामुळे रुपेश म्हात्रे जर पुढच्या निवडणुकीला पुन्हा निवडून आले तर आपल्या खासदारकीवर क्लेम केला जाऊ शकतो. शिवसेना ही खासदारकी स्वतः घेऊ शकते, याची पूर्णतः कल्पना कपिल पाटलांना होती. त्यांनी काय केलं बघा ना. ही बिलंदर असतात, ही माणसं फार बिलंदर. ह्यांनी काय केलं, रुपेश म्हात्रे जरी उभे असले तरी तिथे स्वतःकडचा हा संतोष शेट्टी जो आहे ना, म्हणजे मूळतः हे दक्षिण भारतीय, यांना त्यांनी भारतीय जनता पक्षातून काँग्रेसमध्ये पाठवला. बघा चाल काँग्रेसमध्ये पाठवला, जेणेकरून भारतीय जनता पक्षाची मतदार जे आहेत हे इकडनं तिकडे सरकवले. म्हणजे भाजपचं मतदान शिवसेनेला होणार नाही याची पूर्णतः तजवीज केली. हे पहिलं. दुसरा व्यक्ती कोणाला पाठवला, दुसरा बघा, ज्याचं 1,000-1,500 देखील मतदान होणार नाही असा मनसेचा एक उमेदवार उभा करायला लावला. नाव आहे मनोज गुळवी मनसेचे. 1492चं मतदान झालं. किती? 1,492चं. विधानसभेला 1492चं जर मतदान होणार असेल तर मनसे अशा ठिकाणी आपले उमेदवार उभं करत नाहीत. पण इथे जाणीवपूर्वक आपला उमेदवार उभा केला गेला, कारण नाव शेवटी खराब होत असतं ना, पक्षाचं देखील त्यांचा एक स्ट्राईक रेट असतो. किती मतदान झालं, किती जागा लढवल्या गेल्या, एव्हरेज डाऊन होतो. अशा जागा लढवल्या जात नाहीत पक्षांकडनं, विशेषतः मनसेकडनं. संतोष शेट्टीला आता बघा इथे मतदान किती झालं. रुपेश म्हात्रेंना 44,537चं मतदान झालं आणि संतोष शेट्टींना मतदान झालं 32,198चं काँग्रेसमध्ये जाऊन. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. इथे रईस शेख जिंकून आले, रुपेश म्हात्रे 2ऱ्या नंबरला गेले, हा संतोष शेट्टी 3ऱ्या नंबरला, आणि 1ल्या नंबरला समाजवादी पक्षाचे रईस शेख जिंकून आले. रईस शेखांचं मतदान आहे 45,537चं आणि 44,537चं मतदान घेऊन किंवा थोडंसं आसपासचं मतदान घेऊन रुपेश म्हात्रे 2ऱ्या नंबरला आले, म्हणजे निवडून आले नाहीत. आणि ह्या दोघांमधला फरक किती माहिती आहे तुम्हाला शिवसैनिकांनो? फरक आहे 1,300 मतांचा. म्हणजे भारतीय जनता पक्षाने आपला सारा लवाजमा उभा केला संतोष शेट्टीच्या मागे, आणि त्यानंतर मनोज गुळवींचं जे 1492चं मतदान होतं ते मतदान इथे मनसेचा उमेदवार, इथे काँग्रेसमध्ये आपला उमेदवार पाठवून कपिल पाटील यशस्वी ठरले आणि सपाचे रईस शेख निवडून आले. हे आहे राजकारण भारतीय जनता पक्षाचं. या गोष्टी सर्वसामान्य भूमिपुत्र मतदारांना रुचलेल्या नाहीत. तुम्हाला खरं तर बघा, रईस शेखांविषयी आपलं काही वैयक्तिक असा वाद नाही, काही नाही. महाराष्ट्रीयन मुस्लिम आहेत. पण रईस शेखांचं एक तुम्हाला सांगतो, रईस शेख आणि अबू आझमी मध्ये सुद्धा क्रॉसिंग आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. बघा, आपलं त्यांचं वैयक्तिक काही वाद नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढावं, आम्ही आमच्या पद्धतीने लढू. पण शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि इथून भविष्यातला जो आमदार निवडून जाणार आहे तो शिवसेनेचा आमदार असणार आहे. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. आणि रईस शेख मुळात हे काही
भिवंडीचे नव्हते. रईस शेख हे मुंबईतून आलेले नगरसेवक आहेत, म्हणजे मानपूर शिवाजीनगरचे हे नगरसेवक, जसं अबू आझमी तसे रईस शेख. आता आज त्यांच्यामध्ये काय वेळा भोपळ्याचं नातं हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. असो, त्याच्या कम्पेअर मध्ये रुपेश म्हात्रेंचा दांडगा जनसंपर्क, म्हणजे फक्त आपल्या भिवंडी पूर्व या मतदारसंघातनं नाही तर सबंध भिवंडी लोकसभा मतदारसंघ बांधायचं काम त्यांनी केलं. म्हणजे समजा उदाहरण घ्या, आता हा संतोष शेट्टी, बघा राजकारणात हे असले प्रकार घडत राहणार. बरं, तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, हा संतोष शेट्टी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये गेला बरं का. जशी काँग्रेसमधून निवडणूक हरली, म्हणजे जसे काँग्रेसमध्ये 32,198 मतदान घेतलं, रुपेश म्हात्रेंना पाडलं, तसं हा पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये. बरं, ह्याला पद देखील मिळालं, शहराध्यक्षाचं पुन्हा पद मिळालं. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, लक्षात घ्या कसा भारतीय जनता पक्ष आपल्याला संपवत होता. म्हणजे हे म्हणतात हिंदुत्वाच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली, अरे आमचा पक्ष तुम्ही संपवताय. म्हणजे जागा द्यायच्या आधीच तुम्ही पाहिलं असाल 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष 164 जागा लढला, शिवसेनेला 117 जागा दिल्या. त्या 117 जागांमध्ये जवळपास 40 ते 45 ठिकाणी शिवसेनेचे आमदार पाडायचं काम या भारतीय जनता पक्षाने केलं. या गोष्टी आपल्याला विसरून चालता कामा नये शिवसैनिकांनो. त्यामुळे या भारतीय जनता पक्षाच्या कंबरड्यात लात घालणं हे देखील तितकंच गरजेचं होतं. आता तुम्हाला पुढे काही गोष्टी सांगतो. डॅशिंग नेतृत्व आहे रुपेश म्हात्रे, डॅशिंग आणि शिवसेनेच्या भाषेतलं धतिंग नेतृत्व, आणि शिवसेना अशी धतिंग नेतृत्व असतात. आता त्यांनी संपूर्ण लोकसभा बांधायचा जो काही प्रयत्न त्यांचा चाललाय, आता तुम्हाला ते पद्मनगरचं सांगतो, जिथून हे संतोष शेट्टी स्वतः असतात. अशा भागातनं जिथे तेलुगू भाषिकांची संख्या मोठी आहे, म्हणजे अण्णा समाजाची संख्या मोठी आहे, अशा ठिकाणामध्ये देखील पक्षामध्ये असे काही पदाधिकारी घेतले गेले ज्यांचं तिथे जनसामान्यांमध्ये विशेषतः तेलुगू भाषिकांमध्ये काम आहे. त्यामुळे तो जो एक गॅप पडला होता, तो गॅप देखील भरून काढायचा रुपेश म्हात्रेंनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि असं पाहिजे. आता काल परवाच, मला वाटतं कालच, भिवंडी लोकसभेची ज्यावेळेस विनायकजी राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली एक सभा झाली किंवा आढावा बैठक झाली, त्यामध्ये देखील राऊत साहेबांनी देखील त्याच्या तशा प्रकारचे एक संकेत दिलेले आहेत. तो देखील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. एकदा हा तुम्ही व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. भिवंडी लोकसभेतील नक्की कुठल्या विधानसभेवरती आपला दावा नाही, साहजिकच आहे. भिवंडी पूर्व हा जो मतदारसंघ आहे, ह्या संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचे एक आधारवड असलेले रुपेश म्हात्रे यांच्यासाठी तो मतदारसंघ असावा ही सर्वच शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. आणि अत्यंत मनापासून आणि हृदयापासून त्यांनी ती भावना या ठिकाणी मांडलेली आहे. त्या गद्दारीला, भिवंडी ग्रामीणच्या गद्दारीला त्याच भूत बंगल्यामध्ये गाडणार म्हणजे गाडणार. पण या ठिकाणच्या शिवसैनिकांची जी भावना आहे ती आदरणीय पक्षप्रमुखांच्याकडे मी निश्चित देणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असाल. या व्हिडिओमध्ये स्वतः विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते, यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत. आणि आपल्या व्हिडिओला कायम आगापिछा असतो. आपण हवेत गोष्टी बोलत नाहीत, प्रत्येक गोष्टीला एक रेफरन्स असतो. आता तुम्ही पहा, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही घडलं तुम्हा सर्वांच्या समोर आहे. एक म्हणजे कोकण प्रांतामध्ये संबंध काही ठिकाणी गैरव्यवहार झालेले असतील, जसं रत्नागिरी सिंधुदुर्गातला असेल, ठाणे लोकसभेमध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, बोगस मतदानाचा असेल पैसे देऊन. पण तुम्ही पहा, महायुतीने बऱ्यापैकी आपल्या जागा घेतल्या. म्हणजे रायगडची जागा असेल किंवा पालघरची जागा असेल, ठाणा घेतली त्यांनी, कल्याण घेतलं. म्हणजे कोकणातल्या सर्वच जागांवर त्यांनी आपली पकड ठेवली. पण त्यांना भिवंडी हा मतदारसंघ घेता आला नाही. याचं एक कारण लक्षात घ्या. भिवंडी मतदारसंघामध्ये भूमिपुत्रांची संख्या ही फार मोठी आहे. आणि भूमिपुत्र शेवटी निष्ठेच्या मागे कायम उभे राहतात. आता बाळ्या मामांचा विजय झाला आपण असं म्हणतो. खरं तर बाळ्या मामांनी अनेक पक्ष बदललेले आहेत. बाळ्या मामांना किंवा बाळ्या मामा कुठल्या चिन्हाला घेऊन उभे आहेत हा त्यावेळेस महत्वाचा विषय नव्हता. स्वतः बाळ्या मामा ही गोष्ट कित्येकदा खुल्यामध्ये बोलून दाखवतात. माझा विजय हा शिवसैनिकांनी केलेला विजय आहे. शिवसैनिक अशा प्रकारे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झटला, लढला, नडला. शिवसैनिकांनी हे नाही पाहिलं बाळ्या मामांचं चिन्ह काय आहे. शिवसैनिकांनी हे पाहिलं की केंद्रीय मंत्री पाडायचा इथे, कपिल पाटलाला पाडायचा इथे. बघा, पाहायला गेलं तर राष्ट्रवादीची ताकद संपूर्ण मतदारसंघामध्ये नगण्य ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भिवंडी लोकसभेतली ताकद ही नगण्य आहे. अशा परिस्थितीत भिवंडीचा खासदार निवडून आणलाय. खरं तर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार कमी आणि शिवसेनेचाच एक खासदार जास्त आहे, बाळ्या मामा म्हात्रे. मी स्वतः त्यांच्यासाठी भिवंडी लोकसभेसाठी कल्याण पश्चिम मध्ये एक सभा घेतली होती. सभेमध्ये मी स्वतः भाषण केलं होतं. मला चांगला माहितीये प्रचार कशा प्रकारे शिवसैनिक जीव ओतून काम करत होता. असो, तो भाग वेगळा राहिला, पण शेवटी हा खासदार जो आहे हा शिवसैनिक आणि बाळ्यामामा पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच हे त्यांनाही चांगलं माहिती. ते स्वतः खुल्यामध्ये ही गोष्ट बोलून देखील दाखवतात. आणि शिवसैनिकाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि कायम पाळत राहतो शिवसैनिक. पण यावेळेस पहा, भूमिपुत्राला पाडल्याची नाराजी, भूमिपुत्राला पाडलं कपिल पाटलाने. म्हणजे बघा, भिवंडी पूर्वेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे संतोष शेट्टी काँग्रेसमध्ये पाठवून, अशा प्रकारे गुळवीला लढवून मनसेच्या रईस शेख निवडून आले आणि रुपेश म्हात्रे पडले, याची नाराजी भूमिपुत्रांमध्ये होती. त्यामुळे 2019चा हा वचपा स्थानिक भूमिपुत्रांनी, विशेषतः भिवंडी पूर्वेच्या भूमिपुत्रांनी, कारण याचं मी कारण देतो तुम्हाला. याचं कारण बघा, भिवंडी पूर्वेत बाळ्यामामांना आत्ताच्या निवडणुकीचं मी सांगतोय, भिवंडी पूर्वेच्या विधानसभा निहाय सांगतोय, 1,20,000 मतदान पडलं भिवंडी पूर्वेतनं. आणि कपिल पाटलांना भिवंडी पूर्वेतनं पडले 45,000. डिफरन्स पहा, जवळपास 75-80 हजारांचा डिफरन्स. एवढ्यामध्ये आमदार सहज निवडून येतो. आमदार 2 वेळा निवडून येतो एवढ्यामध्ये. लक्षात घ्या, हा मतदारसंघ शिवसैनिकाने एक हाती लढवलेला आहे. महाविकास आघाडीची ताकद जरी असली तरी शिवसैनिकांचं योगदान याच्यात अमूल्य असं आहे. संतोष शेट्टीला अशा प्रकारे पुन्हा भाजपमध्ये घेऊन पुन्हा त्याला शहराध्यक्ष बनवणं, भूमिपुत्राला अनेक राग आहेत. आणि त्यातला एक महत्वाचा राग मी तुम्हाला सांगतो, स्थानिकांमध्ये लोढांच्या घशात जमिनी घालायचा हा जो प्रकार चालू आहे ना, संबंध भिवंडी पट्ट्यामध्ये, मंगलप्रभात लोढांच्या घशामध्ये, हा जो प्रकार आहे हा स्थानिकांना आवडलेला नाही, विश्वासात घेतलं जात नाही. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी स्थानिकांच्या आहेत. जिथे सरळ मार्गाने मिळत नाही तिथे वेगळ्या मार्गांनी घेतलं जातं. अनेक राग आहेत स्थानिकांचे, लोढांविषयी तर विशेष राग आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. असो, जे काही असेल ते. त्यानंतर तुम्ही म्हणाल सांबरेंचा देखील एक फॅक्टर होता म्हणा. सांबरेंना देखील 2.5 लाखाचं मतदान झालेलं आहे. कुणबी मतदान विशेषतः सांबरेंच्या बाजूने, निलेश सांबरेंच्या बाजूने वळलेलं आहे. व्यक्ती खूप चांगली आहे, समाजासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे, नाकारता येत नाही. पण तरी देखील बाळ्यामामाला विजयी करण्यामध्ये शिवसैनिकांचं योगदान हे फार मोठं राहिलेलं आहे. अनेक पटींनी मोठ्या प्रमाणात राहिलं आहे. बाळ्यामामांनी हे मान्य देखील केलेलं आहे. हे बाळ्यामामांचं मोठेपण की होय, मला शिवसैनिकाने निवडून आणलेलं आहे. असो, पण कपिल पाटील पाडायचा होता. बघा, शेवटी कसं असतं, ही कर्माची फळं असतात. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आपण जे खड्डे दुसऱ्यासाठी खणतो ते खड्डे कधी ना काहीतरी स्वतःसाठी दिसतात. त्या खड्ड्यात माणूस पडतोच. यंदाचा भिवंडी लोकसभेचा जो आलेख पाहता, म्हणजे 2024चा जो आलेख पाहता, शिवसेनेचे भिवंडी लोकसभेतनं कमीत कमी नाही म्हणता, भिवंडी लोकसभेतनं नाही म्हणता शिवसेनेचे 3 ते 4 आमदार सहजपणे निवडून जातील, असंच चित्र मला सध्या तरी दिसतं. असो, यावेळेसचा आपला आमदार फिक्स आहे, रुपेश दादा म्हात्रे. तुम्ही खरंच रुपेश दादा, आपण वाट पाहू नका निवडणुकीच्या त्या जागा डिक्लेअर होण्याची वगैरे. आपण आपल्या कार्याला सुरुवात करा. साहेबांचं लक्ष सगळीकडे असतं. ज्यांच्या डोक्यावर मातोश्रीचा हात पडतो ती व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन बसते. हा आजवरचा इतिहास आहे. फक्त साहेबांचा हात त्या डोक्यावर पडला पाहिजे, शिवसेनेचा हात त्या डोक्यावर पडला पाहिजे, तो व्यक्ती आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत नक्कीच जाऊन बसतो. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातल्या एकेका विधानसभेची मालिका तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणार आहे. सुरुवात एका अशा विधानसभेतून केली जो डॅशिंग विधानसभा आहे आणि महाराष्ट्रातल्या टॉप 10 सर्वाधिक लीडच्या विधानसभांमध्ये हा विधानसभा येणार आहे. हे आजच लिहून ठेवा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.